मराठी मॉनिटर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. जिल्हा परिषद पदभरती 2023मधील राहिलेल्या पदांपैकी अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदाच्या परीक्षेचं वेळापत्रक ऑफिशियली जाहीर करण्यात आलेलं आहे. 29 फेब्रुवारी 2024ला सर्व जिल्हा परिषदांची या तारखेला याची परीक्षा होणार आहे. तर पाहू शकता या ठिकाणी फक्त नॉन पेसा या क्षेत्रामध्ये ज्यांनी ॲप्लाय केलेलं आहे, नॉन पेसा या पदासाठी, पेसामध्ये ज्यांनी ॲप्लाय केलेलं आहे, पेसाच्या या ठिकाणी परीक्षा ज्या आहेत सध्या होणार नाहीत, परीक्षा होणार आहेत, परंतु या ठिकाणी सध्या फक्त नॉन पेसा या क्षेत्राचंच हॉल तिकीट जे आहेत ते डाउनलोड होत आहेत, त्याचंच वेळापत्रक जे आहे ते प्रसिद्ध झालेलं आहे. मग नॉन पेसामधील सर्व 34 जिल्हा परिषदामध्ये नॉन पेसाच्या जेवढ्या पण जागा होत्या ज्या जिल्हा परिषदमध्ये, त्यांचे सर्वांचे हॉल तिकीट तुम्हाला भेटतील. त्याचबरोबर फक्त पेसाची जी आहेत या ठिकाणी जे 13 जिल्हे असतात पेसा क्षेत्राचे, त्या पेसा क्षेत्राच्या त्या जिल्ह्यामध्ये जागा असेल, त्या जे पेसा क्षेत्रामध्ये तुम्ही जर ॲप्लाय केलेला असेल तर फक्त त्याचं हॉल तिकीट डाउनलोड होणार नाही, त्याची परीक्षा होणार नाही, नंतर त्या परीक्षा होतील. सध्या फक्त नॉन पेसासाठीच 29 फेब्रुवारी 2024ला अंगणवाडी पर्यवेक्षिका सेविका या पदासाठीचं हॉल तिकीट प्रसिद्ध झालेलं आहे आणि हे वेळापत्रक देखील या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. मग हे सर्व जिल्हा परिषदांची त्याच दिवशी परीक्षा होणार आहे. या ठिकाणी पाहू शकता शिफ्ट 1 आणि शिफ्ट 2मध्ये या ठिकाणी पेपर तुमचे होतील. रिपोर्टिंग टाईम तुमचा शिफ्ट 1मध्ये सकाळी 7 वाजता असेल, शिफ्ट 2मध्ये 11 वाजताचा टाईम असेल. गेट क्लोजर टाईम 8:15 सकाळच्या शिफ्टला आणि दुपारच्या शिफ्टला 12:15 हा टाईम असणार आहे. त्यानंतर एक्झाम तुमची स्टार्ट होईल 8:30ला, परंतु एक्झाम स्टार्ट व्हायच्या अगोदर जो रिपोर्टिंग टाईम आहे त्याच टायमिंगला तुम्हाला जायचं आहे. हॉल तिकीटवरती तुमच्या रिपोर्टिंग टाईम तुम्हाला दिलेला असेल. तर 29 फेब्रुवारीला या ठिकाणी ही अंगणवाडी सेविका या पदाची मित्रांनो परीक्षा जी आहे तुमची कंडक्ट केली गेलेली आहे. यासाठी ॲप्लाय केलेला असेल तर तुमच्या परीक्षा होत आहेत. आता फक्त नॉन पेसाच्या परीक्षा या ठिकाणी कंडक्ट केल्या जात आहेत. आपल्याला माहीत असेल पेसा क्षेत्रामधील जी रीट याचिका टाकण्यात आलेली होती त्याच्यामुळे बहुतेक या ठिकाणी पेसाच्या परीक्षा मागे ठेवलेल्या असाव्यात, परंतु त्या परीक्षा देखील होणार आहेत. आणि बाकी राहिलेले ग्रामसेवक असेल, आरोग्यसेवक असेल, यांचे देखील आता पेपर तुमचे लवकरच होऊ शकतात. नॉन पेसाचे कदाचित ते पेपर या ठिकाणी कंडक्ट करू शकतात. जसे याबद्दल अजून ऑफिशियली अपडेट येईल तसं तुमच्यापर्यंत शेअर केलं जाईल. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. या व्हिडिओला नक्की लाईक करा. धन्यवाद.